आज आपण बनवूया पिवळा उपमा. 1 प्लेट. किती साहित्य लागते हे ॲक्युरेट प्रमाणात मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर बघूया, बनवूया हा पिवळा उपमा. हा मी जाड रव्याचा बनवलेला आहे. याची चव खूप छान वाटत असते. याकरता आपल्याला 1.5 ग्लास पाणी उकळायला ठेवायचे आहे. पोहे कायची छोटी प्लेट असते तेवढा आपल्याला याकरता जाड रवा हवा आहे. एका कढईत तेल गरम करून आपल्याला जिरं, मोहरी आणि शेंगदाणे टाकायचे आहे. शेंगदाणे थोडे तळले गेले की यामध्ये आपल्याला अर्धा बारीक चॉप केलेला कांदा, 5-6 कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता टाकायचा त्यामुळेच उपम्याला चव खूप छान येत असते. कढीपत्ता टाकल्यानंतर बारीक चॉप केलेला कांदा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. एका प्लेटकरता 3 ते 4 हिरवे मिरची आपल्याला टाकायची आहे. थोडासा कांद्याचा कलर चेंज झाला की यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच हळद टाकायची आहे. हळद झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धे बारीक चॉप केलेले टमाटर टाकायचे आहे व छोट्या प्लेटनी 1 प्लेट हा जाड रवा टाकायचा आहे. आपण जे टमाटर टाकले ते पूर्णपणे गलतपर्यंत हा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आहे. मीठ यामध्ये हलकेसे थोडे जास्त टाकायचे आहे, कारण पाणी पडल्यानंतर हा उपमा फुलणार आहे. त्या हिशोबाने आपल्याला मीठ टाकायचे आहे. 1.5 ग्लास पाणी यामध्ये टाकून घ्यायचे आहे. थोडे वेगळे काढून घ्यायचे आहे. जर जास्त गिला पाहिजे असेल तर पूर्ण टाका, नसेल पाहिजे तर थोडे वेगळे काढू घ्या. आता याच्यात पाणी टाकल्यानंतर आपल्याला अगदी थोडीशी साखर टाकायची आहे. साखर टाकल्यामुळे उपम्याची चव खूप छान येत असते. आता साखर टाकल्यानंतर हा उपमा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने 1 प्लेट उपमा तुम्ही बनवू शकता. खायला खूप छान वाटत असते. एकदा नक्की करून बघा अशा प्रकारचा पिवळा उपमा.